अक्षय तृतीयेच्या शुभ मुहूर्तावर जेवणामध्ये काय स्पेशल बनवायचं हा प्रश्न जर तुम्हाला पडला असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तर हॅलो, हाय, नमस्कार, राम राम मंडळी. आज आपण बनवणार आहोत अक्षय तृतीयेसाठी खास काळ्या वाटाण्याचे रस्सा भाजी, आलू मेथी आणि आमरस. सगळ्यात आधी बनवूयात काळ्या वाटाण्याची रस्सा भाजी. त्यासाठी आपल्याला वाटाणे उकडून घ्यायचे. तर इथे आपण कुकरमध्ये घेत आहोत 1 कप काळे वाटाणे, जे आपण रात्रभर भिजत घातले होते. आता त्यामध्ये घालूयात थोडीशी हळद, थोडंसं मीठ आणि वाटाणे बुडतील एवढं आपल्याला पाणी घालायचंय. आणि कुकरला आपल्याला याच्या 6 शिट्ट्या करून घ्यायच्यात, कारण वाटाणा शिजायला वेळ लागतो. वाटाणा शिजतोय तोपर्यंत आपण एक खास मसाला तयार करणार आहोत. त्यासाठी एका कढईमध्ये आपण घेतलेली आहे अर्धा चमचा बडीशेप, खडा मसाला ज्यामध्ये आपण 4 मिरी, 4 लवंगा, थोडीशी दालचिनी आणि 1.5 चमचा धने घेतलेले आहेत. आता हे सगळं आपल्याला स्लो फ्लेमवरती छान असं भाजून घ्यायचंय आणि थंड करायला ठेवायचंय. आता सुके मसाले थंड होत आहेत तोपर्यंत आपण त्याच कढईमध्ये थोडं तेल गरम करून घेतलं होतं आणि त्यामध्ये आपण घेतले आहेत 2 उभे चिरलेले कांदे. आता कांदे आपल्याला डार्क ब्राऊन होईपर्यंत छान असे परतून घ्यायचे, शिजून घ्यायचे. तुम्ही बघू शकता डार्क ब्राऊन असा आपला कांदा तयार झालेला आहे. आपले मसालेही तोपर्यंत थंड झाले. तर एका मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण हे छान वाटून घेणार आहोत. तुम्ही बघू शकता किती छान असा आपला मसाला तयार झालाय आणि त्याचा सुगंध घरभर पसरलेला आहे. आता त्याच भांड्यामध्ये आपण घेणार आहोत 4 चमचे सुकं खोबरं, जे आपण किसून भाजून घेतलेलं आहे. आणि आता यामध्ये घालूयात 5-6 लसूण पाकळ्या, अर्धा इंच आलं आणि हे सुद्धा आता आपण वाटून घेणार आहोत. आणि आता याच वाटणामध्ये आपल्याला घालायचा आहे कांदा, जो आपण डार्क ब्राऊन असं शिजून घेतलेला आहे. आणि यामध्ये पाणी घालून आपल्याला हे छान असं बारीक वाटण तयार करून घ्यायचंय. तोपर्यंत आपला कुकरही थंड झालेला आहे. आपण बघूयात आपला वाटाणा शिजलाय का. बघू शकता किती छान असा वाटाणा आपला शिजलेला आहे. आता एका कढईमध्ये आपण तेल गरम करून घेतलंय. त्यामध्ये घालणार आहोत जिरे. जिरे फुलले की त्यामध्ये आपल्याला घालायचं आहे लसूण. इथे आपण 5 ते 6 लसूण बारीक क्रश करून घेतलेला आहे. त्यानंतर घालूयात थोडासा कढीपत्ता आणि जे वाटण आपण केलेलं आहे ते आता या तेलात घालूयात आणि स्लो फ्लेम वरती या वाटणाचा कच्चेपणा जाईपर्यंत हे वाटण आपण परतून घेणार आहोत. 2 ते 3 मिनिटासाठी आपल्याला हे छान असं परतून घ्यायचंय. तुम्ही बघू शकता अगदी 2 ते 3 मिनिटांमध्ये आपलं वाटण छान परतलेलं आहे. आता यामध्ये घालायचे आहेत सुके मसाले. तर इथे आपण घेतलेली आहे थोडीशी हळद, थोडंसं हिंग, 2 चमचे कांदा लसूण मसाला, 1 चमचा लाल तिखट आणि जो मसाला आपण भाजून बारीक करून घेतला होता तो आपण 2 चमचे घातलेला आहे. आता त्यानंतर आपल्याला हे सगळे मसाले छान या तेलामध्ये परतून घ्यायचे, म्हणजे या सगळ्या मसाल्यांचा स्वाद आपल्या भाजीला खूप छान येणार आहे. आता अगदी 5 ते 6 सेकंदासाठी हे मसाले आपण छान तेलात परतून घेतलेले आहेत. आता यामध्ये घालूयात उकडून घेतलेले वाटाणे आणि याला पुन्हा एकदा छान असं मिक्स करून घेऊयात. आणि त्यानंतर आपल्याला यामध्ये घालायचं आहे गरजेप्रमाणे पाणी. तुम्हाला रस्सा किती पाहिजे त्याप्रमाणे तुम्ही पाणी कमी जास्त करू शकता. आणि आता यामध्ये घालणार आहोत 3 ते 4 कोकम, थोडासा गूळ, चवीनुसार मीठ. आपण वाटाणे उकडताना सुद्धा मीठ घातलेलं आहे, त्यामुळे आपल्याला मिठाचा वापर काळजीपूर्वक करायचा आहे. आता याला आपण झाकण ठेवून एक उकळी काढून घेणार आहोत. 2 मिनिटांमध्येच आपली भाजी अशी छान तयार झालेली आहे. किती छान रंग आणि टेक्स्चर आपल्या भाजीला आलेला आहे तुम्ही बघू शकता. आणि त्या एका खास मसाल्यामुळे या भाजीची चव अप्रतिम लागते. आता आपण बनवूयात आलू मेथी. त्यासाठी एका कढईमध्ये तेल गरम करून घेतलंय. त्यामध्ये घालूयात जिरे. जिरे फुलले की आपण यामध्ये घातलेले आहेत 2 कांदे, जे आपण बारीक चिरून घेतलेले आहेत. आता कांदा आपल्याला मऊ होईपर्यंत शिजवून घ्यायचा आहे. खूप जास्तही आपल्याला तो शिजवायचा नाहीये. तुम्ही बघू शकता अगदी 1 मिनिट भरामध्ये आपला कांदा शिजलेला आहे. आता यामध्ये घालूयात 2 चमचे हिरवी मिरची, लसूण आणि आल्याची पेस्ट. तर इथे आपण 3 ते 4 हिरवी मिरची, 5-6 लसूण पाकळ्या आणि अर्धा इंच आलं घेतलेलं होतं. त्याचा कच्चेपणा जाईपर्यंत आपण याला परतून घेतलेला आहे. आणि त्यानंतर आपण यामध्ये घालणार आहोत 1 टोमॅटो, जो आपण चिरून घेतलेला आहे बारीक. आणि त्यावरती आपण घालणार आहोत मीठ आणि याला छान मिक्स करून घेऊयात. आणि यावरती झाकण ठेवून 1 मिनिट भरासाठी टोमॅटो मऊ होईपर्यंत आपल्याला शिजवून घ्यायचंय. आता 1 मिनिट भरामध्ये आपला टोमॅटो छान शिजलेला आहे. आता याला मिक्स करूयात आणि त्यानंतर आपण यामध्ये घालणार आहोत थोडंसं हिंग, त्यानंतर थोडीशी हळद. आता यामध्ये घालूयात अर्धा चमचा धनेपूड, अर्धा छोटा चमचा जिरेपूड, अर्धा चमचा बेडगी मिरची पावडर. आणि हे सगळे मसाले आपण छान मिक्स करून घेऊयात आणि एक 3 ते 4 सेकंदासाठी याला आपल्याला छान परतून घ्यायचंय. त्यानंतर आपण यामध्ये घातलेले आहेत 3 बटाटे, जे आपण बारीक फोडी करून घेतलेले आहेत. याला सुद्धा आपण छान मिक्स करूयात.
अशाच चविष्ट आणि नवनवीन रेसिपींसाठी द फ्लेवर मराठीला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. जर तुम्हाला आपले व्हिडिओज आवडत असतील तर लाईक, शेअर आणि कमेंट नक्की करा. दर मंगळवारी आणि शुक्रवारी नवीन व्हिडिओज आपल्या चॅनलवरती येत असतात. आता आपण बटाट्यावरती थोडंसं पाणी घातलेलं होतं आणि याला मिक्स करून झाकण ठेवून 90% आपल्याला हा बटाटा शिजवून घ्यायचा आहे. म्हणजे साधारण 5 ते 7 मिनिट आपल्याला हा बटाटा शिजण्यासाठी लागलेले आहेत. आता यामध्ये आपण घालणार आहोत मेथी. तर इथे एक जुडी मेथी आपण स्वच्छ धुवून चिरून घेतलेली आहे. आता मेथी आपण या बटाट्यामध्ये मिक्स करूयात. 2 ते 3 मिनिट आपल्याला ही मेथी शिजण्यासाठी लागणार आहे. तुम्ही बघू शकता अगदी 2 ते 3 मिनिटांमध्येच आपली मेथी शिजलेली आहे. इथे एक टीप लक्षात ठेवायची, झाकण ठेवून आपल्याला ही मेथी शिजवायची नाहीये. आता आपण या आलू मेथीला देणार आहोत एक झणझणीत तडका. त्यासाठी एका तडका पॅनमध्ये आपण तेल गरम करून घेतलंय. त्यामध्ये आपण 3 ते 4 हिरव्या मिरच्या उभ्या चिरून घेतलेल्या आहेत. आता यामध्ये घालूयात कसुरी मेथी आणि याचा आपण तडका या आलू मेथीला देणार आहोत. तुम्ही एकदा या पद्धतीने आलू मेथी करून बघा. खात्री आहे सगळेजण पुन्हा पुन्हा ही भाजी वाढून घेतील. आता आपली भाजी तर तयार झालेली आहे. आता आपण बनवणार आहोत आमरस. तर त्यासाठी आपण घेतलेला आहे हापूस आंबा. इथे आपण घेतलेले आहेत 2 आंबे आणि या 2 आंब्याचा आपण आमरस तयार करणार आहोत. अशाच पद्धतीने सगळ्या बाजूने आपल्याला दाबून या आंब्यामधनं रस काढायचा आहे. तुम्ही बघू शकता किती छान असा आपला रस आता निघत आहे आणि आपल्याला हातानेच हा रस तयार करायचा आहे. आपण मिक्सरमध्ये हा रस बारीक करून घेणार नाही आहोत कारण हीच पद्धत आहे आमरसाची. आता त्यानंतर यामध्ये आपण घालणार आहोत थोडीशी पिठी साखर, थोडंसं दूध, अर्धा छोटा चमचा वेलची पावडर आणि तयार आहे आपला आमरस, जो तुम्ही गरमागरम पुरी सोबत खाऊ शकता. आणि अशा प्रकारे तयार आहे आजची अक्षय तृतीयेसाठी बनवलेली खास अशी थाळी, ज्यामध्ये आपण बनवलेला आहे काळ्या वाटाण्याचा रस्सा, चमचमीत अशी आलू मेथी आणि आमरस. तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली नक्की कळवा.